मॅच 4 ओव्हरची आहे. चला मॅच आपण पाहतोय 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर आणि प्रकाश वॉरियर. चला मॅच ऑन होत आहे आणि सगळ्या टीमने एका सूचनेकडे लक्ष द्या. जे आपण इंडिव्हिज्युअल प्राइज देणार आहोत, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, हे पारितोषिक जे आहे ते ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये जेवढ्या टीम खेळल्यात त्यांच्यामध्ये जो टॉप असेल त्याला दिला जाईल. भले टीम ती क्वालिफाय हो या नसो, जर त्याच्या रन असेल एखाद्या प्लेअरच्या आणि ती क्वालिफाय नसेलही झाली त्यालाही दिलं जाईल. अदरवाईज एखादी क्वालिफाय आणि पुढे असेल त्यालाही दिलं जाईल. सो ओव्हरऑल स्पर्धेमधला जो मोस्ट रन बनवेल, निर्बंध नाही आहेत की क्वालिफायच केलं पाहिजे. अंपायर 4 नाही आहे ना. पुन्हा स्वीप केलंय. यावेळेस राज बॅटिंग करतोय आणि धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर टोटल स्कोर आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत, 9 धावा आहेत. स्कोर आहे आतापर्यंत 15. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. अंतिम बॉल आणि बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सुनीलला, कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. लास्ट बॉल खेळायचा प्रयत्न केलाय परंतु फलंदाज सर्कल आउटच्या माध्यमातून OUT आउट. बॉल तयार होत आहे. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहत आहोत. टोटल 16 आकड्यावरती धावा आहेत, जिथे 1 विकेट पडलाय. 16 वरती 1. दुसरं षटक. ड्राईव्ह केलाय बॉलला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4 आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर आता वाढत देखील आहे. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 20 या आकड्यावरती. पुन्हा बॉल तयार. आणखी एक चांगला स्ट्रोक. चांगला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी 4. पुन्हा चौकार. टॅप केलाय. टॅप केलाय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 more 4. आणखी एक चौकार आलेला आहे. एकूण धाव फलकावरती 28 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. गोलंदाज तयार होत आहे. ड्राईव्ह करायचा होता ब्लॉक हॉल मध्ये, बरोबर यॉर्कर. अंपायरचा इशारा, नो बॉल. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 29 आकड्यावर. ड्राईव्ह करायचा प्रयत्न परंतु फिल्डरच्या बरोबर हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. जीबीआय कोळीआळी आणि सुलावाडा बिलार या दोन्ही टीमचं कॅप्टन यायचं आहे आणि बॉल देखील बाहेरून आणायचा आहे. धावा 4.
33 जावा. अंतिम बॉल हा. ऍक्शन रिप्ले पाहा. वा काय कमालीचा स्ट्रोक. बॉटम हँडचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय आणि बॉलला परत पाठवला गेला चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 33 धावसंख्या फलकावरती पाहतोय. दरम्यान ओरम बोर्डचे अध्यक्ष सन्माननीय मोझमजी नालबन साहेबांचा इथे शुभागमन झालेला आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि ट्रेजरर खजिनदार सन्माननीय सुशांतजी जाधव साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आणि दोनही मान्यवरांनी मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान विकेट आलाय आणि विकेटच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जर बघितला गेला तर आतापर्यंत स्कोर आहे 33 लॉस ऑफ 2. 2 विकेटच्या नुकसानवरती 33 धावा फलकावरती आहेत. सुशांतजी जाधव साहेब ट्रेजरर आणि अध्यक्ष नालबन साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. तिसरं षटक सुनील अर्थात बाहुबली गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पहिला बॉल. यावेळेस अंपायरचा इशारा नो बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं स्कोर वाढतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 34. 34 आकड्यावरती षटक क्रमांक 3. स्वीप करायचं होतं यावेळेस बॉलला परंतु अंपायरचा इशारा आला. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळतीये आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 35 आकड्यावरती. ड्राईव्ह केलं अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडलने बॉलला पाठवलाय सीमा रेषा. अपसमचा बाहेर बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर आतापर्यंत जर बघितलं तर पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात चांगली पाहायला मिळालेली परंतु आता जे मागील 2 डॉट बॉल जे आलेत ना त्याच्यावरती थोडासा जो रन रेट होता तो घसरताना पाहायला मिळालाय. 39 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. वाईड नो 4 डॉट डॉट पुन्हा 4 आणि चौकाराच्या मदतीनं 43 धावसंख्या फलकावरती पाहतोय. सेकंड लास्ट बॉल. हो हो आणखी एक डॉट आला. या षटकातील हा 3रा डॉट आहे आणि यावेळेस एज टेकन विकेट आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय कमालीचा बॉल होता. अगदी बॅटचा आतली कडा घेतली आणि इनर एजेस ऑलवेज भयानक असतात. जर ऑप्शनचा बाहेर बॉल असतो इनर एज लागते तर ती स्टंप मध्ये बॉल जाताना आपण पाहतो प्ले डाऊन होतात बॅटर आणि जर लेग स्टंप मिड स्टंप आणि लेग स्टंपला असतो तर तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो बॉल. ऑलवेज पाहिलं आणि तेच पाहायला मिळालंय. विकेट आलाय. ओ चांगला बॉल आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर डॉट आलाय. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय आदित्य. लेग स्टंप आता भरपूर बाहेर परंतु यष्टीरक्षकाकरिता जोरदार टाळ्या. काय कमालीची फिल्डिंग राहिली. चांगला फील्ड केला बॉलला परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जरूर मिळेल. 44 वरती धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती. बॅटचा कडेला आणि बॉल बॉन्ड लाईनचा पार. ओ यू टी सर्कल आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. ही पहा आउटर एज घेतली यावेळेस. बॅटचा फ्लो जास्त होता त्यामुळे बॉल वेगाने निघून गेला चौकाराकरिता आणि 4 विकेट अंतिम विकेट मैदानामध्ये. साहिल आलाय. लास्ट विकेट आहे. शेवटच्या विकेट करिता पार्टनरशिप चालू आहे. 44 फलकावरती लॉस ऑफ 4.
हो खेळायचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. जीबी कोळियाई संघाने टॉस जिंकलेला आहे आणि ते डिसाईड केलं आहे बॅटिंग. चॉप करायचा प्रयत्न परंतु टीव्ही स्क्रीन अंपायरकडे जाऊयात. अंपायर सॉफ्ट सिग्नल सर्वप्रथम. चल आउट आहे आणि संघ 44 वरती ऑल आउट झालेला आहे. विजयाकरिता 45 ची गरज आहे. या स्पर्धेकरिता जर बघितलं गेलं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभलंय. खरं तर ही सक्सेसफुल स्पर्धा होण्याच्या पाठीमागे ज्यांचा मोलाचा वाटा राहिलाय त्यांचे आपण उल्लेख करूयात. सन्माननीय राजेंद्र शेठ राजपुरे, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा, यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक महाबळेश्वर सन्माननीय सुनील शेठ शिंदे यांचा देखील आभार व्यक्त करूयात. योगीजी पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये मुख्य भूमिका राहिली आहे. मुख्य अधिकारी महाबळेश्वर नगरपालिका, त्याचबरोबर अफजलबाई सुतार नगरसेवक तथा सभापती बांधकाम समिती महाबळेश्वर. बघा या स्पर्धेमध्ये विद्यमान नगराध्यक्ष महाबळेश्वर सन्मान्य सुनील शेठ शिंदे साहेब यांचं देखील मोलाचं योगदान. त्याचबरोबर योगेशी पाटील साहेब मुख्य अधिकारी महाबळेश्वर नगरपालिका, अफसरबाई सुतार नगरसेवक तथा सभापती बांधकाम समिती महाबळेश्वर, त्याचबरोबर ॲडव्होकेट संजयजी जगम असतील नगरसेवक तथा सभापती स्वच्छता समिती महाबळेश्वर, यांचं देखील मोलाचं योगदान राहिलं. आणि आणखी भरपूर सारे योगदान आहे ते जसजशी स्पर्धा पुढे जाईल तुमच्यापर्यंत आम्ही नावं जरूर पोहोचू. बोला तयार होत आहे. ओ पाठीमागे खेळल्यात आणि त्यानंतर बाहुबली याने आपले बाहू ध्वजा खोललेत आणि सुरुवात केली. आता बाहुबली बॅटिंग करताना आपण पाहतोय. आतापर्यंत एक बॉल 5 धावा फळकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे स्कोर. पुन्हा गोलंदाज तयार. नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळत आहे. पुन्हा नो बॉल.
7 धावा फलकावरती आहेत. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल. हो, ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि अंपायरचा इशारा तर वाईड आलेला आहे, परंतु अंपायर वाईड आहे. विकेट आहे. एज लागली आहे. चला, वाईड आहे आणि विकेट याला हिट विकेटच्या माध्यमातून धाव फलकावरती 8 धाव आहेत. 8 बॉल झालेत आतापर्यंत टोटल 2. गोलंदाज तयार होतोय. पुढील बॉल. नो बॉल. त्याच्यावरती 4 4 4 लावले. 4 छान चौकार. तेरा धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फ्लाइंग स्टार्टर जरूर मिळाला. एक विकेट गमावला असेल तरी देखील पुन्हा बॅटचा कडेला लागला आणि यावेळेस देखील बॉल 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 बाउंड्री लाईन पार. 1 more 4. आणखी चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पाठलाग चालू आहे 45. 45 धावांचा 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. 17 धावा फलकावरती. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर आता डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती आहेत. ओ हो हो, चांगला बॉल, परंतु धावा मिळतील बाईच्या स्वरूपामध्ये. चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता 21 आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. एकवीस धावा फलकावरती. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. अंपायरचा इशारा आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव वाढते. 22 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. विजयाकरिता इक्वेशन कडे एकदा आपण लक्ष देऊयात. 18 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. ओ हो, राज राज को पता है राज कैसे किया जाता है. विकेट आलाय. आणखी एक बोल्ड. सोडू दिलाय. यावेळेस वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलक वाढत आहे. यानंतर होणारी मॅच दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. जीबी कोळी आली आणि त्यांच्या अगेन्स्ट जोनात करत असताना आपण 7 स्टार नाही, सुलावाडा पिलार या टीम आपण तयार राहायचंय. सध्या 23 स्कोर आहे फलकावरती. 17 मध्ये 21 ची गरज आहे. टॅप टक 4 धावा ऍड आणि चौकार.
आणि धाव फलक आपण पाहतो आतापर्यंत 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे सध्या. मी तर म्हणेन 7 स्टार डायमंड क्षेत्र महाबळेश्वर संघाला ही मॅच जिंकायची असेल तर आता नो बॉल आलाय, नो वरती पुन्हा 4 चौकार. आणि या कंडिशन मध्ये मी तर एकच म्हणेन की जर मॅच जिंकायची आहे तर आता तुम्हाला विकेट काढावे लागतील. विकेट एकमेव पर्याय राहिला तुमच्याकडे. जसं की आपण टेस्ट क्रिकेटमध्ये बघत असतो ना, जेव्हा स्कोर अगदी बॅटरच्या पक्षामध्ये असतो आणि तेव्हा टीमचं कॅप्टन किंवा बाहेरून एक शिट्टी येते की आता तुम्ही स्कोर डिफेंड करायला नका जाऊ, कारण की स्कोर डिफेंड करायला गेलं तर मॅच निघू शकते. आता तुम्ही विकेटसाठी जा, ऑल आउट करीता जा. आणि सध्याची कंडिशन मी हेच म्हणेन की आता तुम्ही स्कोर डिफेंड करायला जर गेले तर या सिच्युएशनमध्ये खूप डिफिकल्ट आहे. असं नाही की होऊ शकत नाही, डिफेंड होईल, परंतु तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर ऑल आउटसाठी गेले ना तुम्ही तर होऊ शकतं. परंतु दुसऱ्या टीम वॉरियर संघाचा विचार केला तर मी म्हणेन की त्यांना जे चाललंय ते चालू ठेवायचं आहे, ॲज इट इज असं द्यायचंय, चालू ठेवायचं आहे. आणखी एक जोडलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलक आता वाढत आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 37. 14 बॉल 8. आठव्यांची गरज आहे. पुन्हा खेळायचा प्रयत्न, अंपायरचा इशारा आला, वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि आता विजयाकरिता 3 धाब्यांची गरज आहे. ड्राईव्ह, चला टाटा बाय बाय गुड बाय, मॅच फिनिश. जिंकली मॅच. चला पुढील मॅच आपण या लगेचच. मॅन ऑफ द मॅच